नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना मी सांगितलेलं होतं की जसं की कपास विक्री खरेदीसाठी 1 सप्टेंबर पासून हे तारीख नियुक्त करण्यात आलेली होती। ते देखील मी तुम्हाला आधीच्या शॉर्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। परंतु तो किसान कपास ॲपसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन कसे करू शकता त्यावरती संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। महत्त्वाचा व्हिडिओ डेली तुम्हाला भेटत राहणार। बघा शेतकरी मित्रांनो, जसं की किसान खरेदी ॲप आणि विक्री ॲप हे एकाच ॲपच्या माध्यमातून करू शकतो आपण। म्हणजे किसान कपास विक्री ॲप हे तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करावं लागणार आहे तर बघा, प्ले स्टोरवरती तुम्हाला जायचं आहे। तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे कपास किसान ॲप। तुम्हाला हे जसं की तुम्ही ॲप सर्च केल्यानंतर किंवा किसान कपास ॲप बी तुम्ही सर्च केलं तर तुम्ही तिथं जसं की इंटरफेस पाहू शकता। अशा पद्धतीने त्या ॲपचा इंटरफेस असणार आहे। तर त्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला जसं की 2 ऑप्शन पाहायला मिळणार आहे, एक मोबाईल नंबर आणि त्याच्या खालचा ऑप्शन तुम्हाला ओटीपीचा पाहायला मिळणार आहे। जो तुमच्या फार्मर आयडीला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर तिथे टाका। त्यानंतर जो मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो तिथे सबमिट करून घ्या। त्यानंतर जसं की तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन येईल, पूर्ण फॉर्म तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचं जसं की कपास विक्रीचं रजिस्ट्रेशन करू शकता। तर अशा पद्धतीची माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।